डोक्यावरती लिंबू टाकता कमालच झाली। नमस्कार, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं स्वागत करते आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। आज मी तुमच्यासोबत एक अशी होम रेमेडी शेअर करणार आहे ज्याने तुम्हाला खूप असा फायदा भेटणार आहे। सगळ्यात प्रथम नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा। आता तुम्ही बघितलंय डोक्यावरती जर तुम्ही लिंबू ठेवलं तर काहीतरी कमाल होणार आहे। कमाल नक्की होणार आहे, पण त्यासाठी तुम्हाला काही कष्ट सुद्धा घ्यावे लागतील। आणि खरं म्हणायला गेलं तर मी ज्याही रेमेडी तुमच्यासोबत शेअर करते आहे त्या अगदी घरगुती आहेत, त्यामुळे त्याचे कोणतेही साइड इफेक्ट नाही आहेत। साइड इफेक्ट नाही आहे त्यामुळे घरगुती करतोय, त्यामुळे थोडासा रिझल्ट उशिरा भेटू शकतो, पण तुम्ही जर सतत करत गेला आणि विश्वास जर ठेवून करत गेला तर तुम्हाला नक्की पॉझिटिव्ह रिझल्ट भेटणार आहे। सो आपण एक रेमेडी बनवतोय आणि अगदी घरच्या साहित्यामध्ये आपण ही रेमेडी बनवत आहोत। तर या रेमेडीला आपल्याला लागणार आहे सगळ्यात प्रथम ते म्हणजे लिंबू। आता तुम्हाला लिंबू माहिती असेल, लिंबामध्ये व्हिटॅमिन सीचं प्रमाण हे भरपूर असतं। आपण लिंबू पाणी वगैरे पित असतो, पण कधीतरी लिंबाचा वापर केसांसाठी सुद्धा करायला पाहिजे। आता लिंबू डायरेक्टली केसांवरती जर टाकलं तर तुमचे केस नक्की पांढरे होणार का? कारण ते एवढं स्ट्रॉंग ॲसिड आहे। एवढं जर तुम्ही स्ट्रॉंग ॲसिड तुमच्या केसांना लावलं तर तुमचे केस अगदी नक्की सांगेल मी 100% सांगेल तुमचे केस नक्की पांढरे होणार आहेत। त्यामुळे कधीही कोणतीही गोष्ट करत असताना ती किती स्ट्रॉंग आहे त्याच्या रिलेटेड थोडीशी माहिती काढून आणि नंतरच त्याचा वापर केला गेला पाहिजे। त्यामुळे आपल्याला सुद्धा तसंच करायचं आहे। अगदी लिंबू आपल्याला केसांना लावायचं नाही आहे, आपल्याला त्यामध्ये अजूनही काही गोष्टी काढायच्या आहेत जेणेकरून ते अगदी पॉवरफुल होईल आणि त्याचे कोणतेही साइड इफेक्ट होणार नाही। जसं की मी तुम्हाला सांगितलं की पांढरे केस वगैरे होणं। त्यामुळे आपल्याला साधारणतः 1 चमचा भरून लिंबाचा रस लागणार आहे। ठीक आहे। त्यानंतर दुसरा इन्ग्रेडियंट आपल्याला लागणार आहे ते म्हणजे मोहरीचं तेल। आता मोहरीचं तेल आपण जेवण बनवण्यासाठी वापरतच असतो आणि मोहरीचं तेल जर आपण केसांसाठी वापरत आहोत तर त्याचे काही फायदे सुद्धा आहेत आणि नुकसान सुद्धा आहेत। तर सगळ्यात प्रथम आपण नुकसानबद्दल बोलूयात। ज्यांची टाळू ही खूप ऑइली असते त्या लोकांना इकडे मोहरीचं तेल वापरायचं नाही आहे। मोहरीच्या तेलाऐवजी तुम्ही कोकोनट ऑइल इकडे वापरू शकता। आणि ही रेमेडी करत असताना पॅच टेस्ट करा, तुम्हाला हे सूट होतंय की नाही ते बघा। आता जेव्हा मी हे करत आहे तेव्हा मी हे मोहरीचं तेल डायल्यूट करून घेतलंय। म्हणजे कसं, मोहरीचं तेल हे खूप घट्ट असतं आणि खूप स्ट्रॉंग सुद्धा असतं आणि त्यामुळे आपण यामध्ये टाकतोय थोडंसं कोकोनट ऑइल मिक्स करून ते डायल्यूट करतोय। डायरेक्टली मोहरीचं तेल वापरत नाही आहोत। आता डायरेक्ट जर तुम्ही मोहरीचं तेल वापरलं ना तर याने काय होऊ शकतं की तुमचे जे काही पोर्स आहेत ते डायरेक्टली क्लोज होऊ शकतात। दुसरी गोष्ट, तुमच्या टाळूला सुद्धा नुकसान होऊ शकतं आणि तुमची केस गळती सुद्धा होऊ शकते। त्यामुळे व्यवस्थित आणि योग्य पद्धतीने जर तुम्ही मोहरीचं तेल वापरलं तर त्याचा फायदा सुद्धा होतो, पण जर तुम्ही योग्य पद्धतीने वापरलं नाही तर त्याचं नुकसान सुद्धा होतं। त्यामुळे सगळ्यात पहिले पॅच टेस्ट करा आणि जर तुम्हाला रिस्कच घ्यायची नाहीये तर मग तुम्ही मोहरीच्या तेलाऐवजी इकडे कोकोनट म्हणजेच खोबरेल तेलाचा वापर केला तरी चालेल। आता या रेमेडीसाठी मी इकडे मोहरीच्या तेलासोबत कोकोनट ऑइलचा वापर करते आहे आणि ते डायल्यूट केलेलं आहे। त्यानंतर आपल्याला लागणार आहे व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूल। 2 कॅप्सूल आपण साधारणतः घेतोय। व्हिटॅमिन ई ची जी कॅप्सूल असतं आपण त्याला ऑइल म्हणूयात। हे एक जबरदस्त अँटीऑक्सिडंट आहे, आपल्या केसांना मॉइश्चराइज करतं आणि आपल्या केसांना भरपूर असं पोषण देतं। त्यामुळे ह्या व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूल आपण नक्कीच यामध्ये जे आहे टाकणार आहोत। तर 2 घ्यायचं आहे। आता आपण हे जे काही बनवतोय ते आपण स्वतः महिलांसाठी बनवत असेल तर एकेसाठी सफिशियंट आहे, तुमच्या केसच्या लेंथवर सुद्धा आहे, किंवा मग दोघांमध्ये जर तुम्हाला करायचं तर याचं सगळ्यांचं प्रपोर्शन तुम्हाला वाढवायचं आहे। आपल्याला काही केसाच्या लेंथला अप्लाय करायचा नाही आहे, आपल्याला आपल्या केसांच्या मुळाशी अप्लाय करायचं आहे, आपल्याला टाळूला अप्लाय करायचं आहे। त्यामुळे पुरुष असेल किंवा महिला असेल तुम्हाला जे आहे अगदी जास्त असं काही लागणार नाही आहे। तुम्ही दोघंही मिळून जर हे केलं, हजबंड वाईफने जरी केलं किंवा घरातील सगळ्यांनी जरी लावलं तर अगदी खात्रीशीर असा उपाय आहे। ठीक आहे। आपण लिंबू घेतलंय, मोहरीचं तेल घेतलंय। आता आपण रेमेडी तयार करायला घेऊयात। यामध्ये आपण बाकी सुद्धा अजून सगळं काही घालणार आहोत, पण मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे, त्याचे काय काय गुणधर्म आहेत तेही सांगणार आहे। सगळ्यात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे, छोटासा पॅन वगैरे घेऊ शकता, त्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे मोहरीचं तेल किंवा वाटी घेतली तरीही चालणार आहे, काहीच हरकत नाही आहे। मोहरीचं तेल घेतल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला
थोडंसं खोबरेल तेल घालायचं आहे। समजा फॉर एक्झाम्पल 1 चमचा मोहरीचं तेल घेतलं तर 1 ते 1.5 चमचा खोबरेल तेल तुम्हाला असं घ्यायचं, किंवा फक्त तुम्ही खोबरेल तेलाचा वापर केला तरीही चालणार आहे। नंतर त्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे लिंबू, आणि लिंबू साधारणतः 1 चमचा, थोडंसं कमीच लिंबाचं टाकायचं आहे। नंतर व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूल तुम्हाला इकडे घालून घ्यायच्या आहेत। व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूल तुम्हाला घातल्यानंतर इकडे कोरफड घालायचे आहे। आता तुम्ही रॉ कोरफड सुद्धा इकडे वापरू शकता, पण माझ्याकडे अलोवेरा जेल होतं तर त्यामुळे मी ते 1 चमचा घातलेला आहे। आता हे सगळं तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मिक्स करू शकता, पण चमच्याने केलं तर अगदी व्यवस्थितरित्या मिक्स होतं। आता याचं ॲप्लिकेशन कसं करायचं ते जाणून घेऊयात। तुम्हाला हे केसांच्या मुळाशी लावायचं आहे। आता हे लावायचं कधी तेही सगळ्यात प्रथम जाणून घेणं गरजेचं आहे। पण केसांच्या मुळाशी लावत असाल आणि जर तुम्ही महिला असाल आणि मसाज करत असाल, आपले नख आपण थोडेसे वाढवत असतो, त्यामुळे तुम्हाला एकदम हार्श असं करायचं नाही, एकदम स्लोली करायचं आहे, माइल्ड करायचं आहे। आणि अंघोळ करायच्या अर्धा तास अगोदर, अर्धा तासाच्या वरती तुम्हाला हे ठेवायचं नाही आहे। अंघोळ करायच्या अर्धा तास अगोदर तुम्ही हे लावा, छान मालिश करा, अर्धा तास तसंच राहू द्या। नंतर कोमट पाण्याने तुम्ही तुमचा हेअर वॉश करू शकता। आता हे आपण कशासाठी हे मास्क करतोय तेही जाणून घेणं गरजेचं आहे। आपल्याला खूप केस गळती होत असेल तेव्हा तुम्ही हे वापरू शकता, डॅन्ड्रफ झालेला असेल तेव्हा सुद्धा तुम्ही हे वापरू शकता, आणि तुम्हाला जर तुमचे केस वाढवायचे असतील, हेअर ग्रोथ चांगली व्हायची असेल तेव्हा सुद्धा तुम्ही हे वापरू शकता। अगदी कारबा जसं आहे, तुम्हाला माहिती असेल तर मोहरीच्या तेलामध्ये मोनोसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड, सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड आणि अनसॅच्युरेटेड फॅटी, पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड असतात, आणि त्याच्यामध्ये ओमेगा 3 असतं, ओमेगा 6 असतं। तुम्ही डायरेक्टली गुगलवरती टाका, माझ्यावरती विश्वास ठेवू नका, डायरेक्ट गुगलवरती टाका, तुम्हाला सगळं काही येईल। आणि मोहरीचं तेल हे खूप पोषण देतं, फक्त ते योग्य पद्धतीने तुम्हाला वापरता आलं पाहिजे। त्यामुळे आपण यामध्ये जेही इन्ग्रेडियंट घातलेले आहेत त्यांचं आपल्या केसांसाठी भरपूर असं पोषण देतं, म्हणून आपण या सगळ्या याचा वापर केला आहे। आता 30 मिनिटं झाल्यानंतर तुम्हाला हे हेअर वॉश करायचं आहे, आणि तुम्ही बघू शकाल आपले हेअर अगदी असे सॉफ्ट होतात। आता हेअर वॉश केल्यानंतर हेअर ऑइलिंग तुम्ही करू शकता। पुरुष असाल, रोज हेअर ऑइलिंग जर तुम्ही करत असाल तर आपण जे हेअर ऑइल चे व्हिडिओज टाकलेले आहेत तेच हेअर ऑइल मी वापरत असते, ते लावायचं आहे, त्यानेही तुम्हाला खूप बेस्ट रिझल्ट भेटणार आहे। आणि त्यानंतर तुम्हाला हे 3 वीक कंटिन्यू फॉलो करायचं आहे। सुट्टीच्या दिवशी करू शकता, कारण जास्त वेळ आपल्याकडे असतो, आणि हप्त्यातून 2दा तुम्हाला हे ट्राय करायचं आहे। 3 वीकमध्येच तुम्हाला भरपूर रिझल्ट मिळेल। आणि हो, मी ज्याही तुमच्यासोबत रेमेडी शेअर करते आहे त्या रेमेडी तुम्हाला करत राहायचं आहे, पण ती रेमेडी 2 महिन्याच्या वर तुम्हाला जास्त कंटिन्यू करायची नाही आहे। 2 महिने समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही ही रेमेडी केली तर 2 महिन्यानंतर तुम्ही आपली जी दुसरी रेमेडी आहे ती ट्राय करायचं आहे, म्हणजे असं अदलून बदलून ट्राय करायचं आहे, जेणेकरून आपल्या केसांना छान असं पोषणसुद्धा मिळेल। आणि एकाच रेमेडी आपल्याला इकडे काही जास्तच वापरल्याने काही साईड इफेक्ट तर होणार नाही आहे, पण आपल्याला ट्राय करायचं आहे आपल्या केसांना सुद्धा वेगवेगळे जे आपण इन्ग्रेडियंट बनवून मास्क वगैरे, ऑइल वगैरे बनवले आहे त्याचा फायदा झाला पाहिजे, म्हणून आपल्याला दर 2-2 महिन्यांना हे चेंज करत राहायचं आहे। सो आय होप तुम्हाला सगळं कळालेलं असेल। याचे आपण जे इन्ग्रेडियंट घेतले त्याचे युजेस सांगितले, ॲप्लिकेशन कसं करायचं आहे, किती दिवस तुम्हाला हे अप्लाय करायचं आहे, योग्य पद्धत कोणती आहे, ते सगळं काही मी तुम्हाला सांगितलेलं आहे, आणि रिझल्ट तर तुम्ही बघितलाच आहे। सो आय होप हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप युजफुल ठरणार आहे। सो हे चॅलेंज ॲक्सेप्ट करा आणि 3 वीकसाठी तुमचं ही रेमेडी ट्राय करून तुमचा रिझल्ट माझ्यासोबत इंस्टाग्रामवर नक्की शेअर करा। हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार।